भक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला श्री प्रभुलिंग पालखी भेटीचा सोहळा। भक्तगण भक्तिरसात चिंब। अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदी तटावरील खानापूर येथे यात्रेनिमित्त कणबस श्री प्रभुलिंग आणि खानापूर श्री प्रभुलिंग पालखी भेटीचा सोहळा पार पडला आणि भक्तांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला आणि डोळ्यात नेत्रदीपक सोहळा साठवून ठेवला। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उभय दोन्ही पालखीधारकांनी हलग्याच्या तालावर ठेका धरत भेटीसाठी आतुर होते। हलग्याच्या मर्दानी कडकडाट, पालखीधारक भक्तांचा अभूतपूर्व जोश दर्शक भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेत होतं। तासाभराच्या या खेळानंतर उभय दोन्ही पालख्या एकमेकांना आलिंगन देत भेट घेतली। हा सोहळा पाहताना भक्तगण भक्तिरसात चिंब होतेच, भेटीच्या वेळी भक्तांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं होतं। एकूणच 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेतील कार्यक्रमाविषयी खानापूरचे सरपंच सैफन पटेल आणि माजी सरपंच विठ्ठल मडसनाळ यांनी अधिक माहिती दिली। आज दरवर्षाप्रमाणे प्रभुलिंग यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटाने सर्व गावकरी मिळून साजरा करत आहेत। कुठल्याही पद्धतीचा जात पात हे असल्याही कुठलाही द्वेष न ठेवता सगळे गावकरी मिळून प्रभुलिंग ग्रामदैवतेचं यात्रा मोठ्या थाटामाटाने साजरा करीत आहेत व तसेच सर्व गावकरी आपल्या आनंदात साजरा करत असतात। कार्यक्रम नाटक असतो, हाडकी असतो, धार्मिक कार्यक्रम असतात आणि परंतु पुरवंत असतो, म्हणजे सगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम असतात आणि मोठ्या थाटामाटात साजरा होतात। सोलापूर जिल्ह्या अक्कलकोट तालुक्यापैकी ಸುಕ್ಷೇತ್ರ ಖಾನಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನವೀನ ಗಾವಟಾಣ ಹಾಗೂ ನವೀನ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರಭುಲಿಂಗ ಕಣಬಸ್ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮೂರಿನ ಗ್ರಾಮ ದೈವತ ಪ್ರಭುಲಿಂಗ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಭವ್ಯವಾದಂಥ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸರ್ವ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದು ಪ್ರೇಮದಿಂದ ಬಹಳ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। ಮುಂಜಾನೆ 5 ಗಂಟೆಗೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮತ್ತು 9:30 ಗಂಟೆಯಿಂದ 2 ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ಮೆರವಣಿಗೆ जुना खानापूर ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ। ಅದನಂತರ ಆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮುಂದೆ ಢೊಳ್ಳ ಬಾರಿಸೋದು ಮತ್ತು ಪುರವಂತರ ನಂದಿಕೋಲಿನ ಮೆರವಣಿಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮೂರು ಸರ್ವ ಗ್ರಾಮಸ್ಥರು। ಅದಾದ ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ದಿವಸ 11 ಗಂಟೆಯಿಂದ 6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಢೊಳ್ಳಿನ ಪದಗಳು। ಅದಾದ ನಂತರ ಅದೇ ಸರಿಯಾಗಿ 10 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಕಲಾವಂತರು ಸುಂದರ ಸಾಮಾಜಿಕ ನಾಟಕವನ್ನು ಕಲಿತಿದ್ದಾರೆ। ಇವೆಲ್ಲ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಂಥ ಊರ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ವ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ್ದು ಸರ್ವ ಎಲ್ಲ ಯುವ ಕಾರ್ಯಕರ್ತರದು ಗುರು ಹಿರಿಯರದು ಎಲ್ಲರದ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಹಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಡೀತದೆ। ಇದೇ ಸಹಕಾರ್ಯ ಇದೇ ಪ್ರೇಮ ಭಾವನಾ ತಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲ ಇದೇ ಪ್ರಮಾಣವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ। भेटीनंतर फटाक्याची आतिषबाजी आणि रंगीबेरंगी औटगोळे सोडून भेटीच्या सोहळ्याचा समारोप करण्यात आला। त्यानंतर पालख्या जुन्या खानापुरातील श्री प्रभुलिंग मंदिरात विसावल्या। शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी श्री प्रभुलिंग देवस्थानात महापूजा, रुद्राभिषेक, भजन, पुरवंत खेळ अशा अनेक कार्यक्रमानंतर रात्री ठीक 10:30 वाजता गावातील हौशी कलाकारांच्या अभिनयाने सजलेलं कन्नड सामाजिक नाटकानं यात्रेचा समारोप होणार आहे। भक्तांनी यात्रेतील सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन यात्रा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत
नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तळवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67.